है सावन की बहार, वो हमारे दोस्त चौधरी साहब हर पल हर वक्त लगते सदाबहार। एक सदाबहार व्यक्तिमत्व पुन्हा पुन्हा नवीन काहीतरी शिक्षकांसमोर घडावं याच्यासाठी प्रयत्न करणारे आमचे सन्मित्र डॉक्टर चौधरी साहेबांचं मी या कार्यक्रमाच्या वतीने स्वागत करतो। तसंच ज्यांच्या नावात राम आहे आणि ज्यांच्या कार्यातही राम आहे, या आपल्या कामाच्या माध्यमातून रामाच्या माध्यमातून गुणवत्तेची कीर्ती शाळेतच नव्हे तर ती कीर्ती तालुक्यात, जिल्ह्यात आणि महाराष्ट्रभर यावी जावी याच्यासाठी कार्य करणारे आदरणीय राममूर्ती सरांचं मी स्वागत करतो। देशात राज्यात कमळ फुललेलंच आहे, त्या कमळाला पंकजही म्हणतात आणि गुणवत्तेचंही कमळ फुलावं याच्यासाठी प्रयत्न करणारे आमचे दुसरे सन्मित्र पंकज पाटील सरांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो। माझ्या समवेत आलेले आमचे सहकारी, टोपी घालणं असा एक वाक्प्रचार आहे, पण ते टोपी घालत नाही, टोपी घालतात असे आमचे सन्मित्र चंद्रकांत पवार साहेब यांचंही मी स्वागत करतो। ज्यांचं हसणं गालातल्या गालात आहे, पण ज्यांच्या कार्यातून दुसऱ्याच्याही चेहऱ्यावर हसून फुलतं ते आमचे सन्मित्र पंडित साहेब। खरं तर ज्यांच्या नुसत्या नावातच प्रतिभा नाही तर त्यांच्या कार्यातही प्रतिभा आहे। ज्या आमच्या भगिनी सुटीच्या दिवशी सुद्धा शाळेत आपला वेळ व्यतीत करतात आणि लेकरांची गुणवत्ता वाढावी याच्यासाठी प्रयत्न करतात, अशा आमच्या छोट्या भगिनी आदरणीय प्रतिभा ठाकूर मॅडम यांचंही मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, अलीकडे काम टाळणारी माणसं जास्त आहेत, पण स्वेच्छेने चौधरी साहेबांनी लिंक दिल्यानंतर मला काहीतरी नाविन्याचा ध्यास घ्यायचा आहे। माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या शाळेमध्ये गुणवत्तेचा व्यास वर्धित करायचा आहे। ही उत्तुंग भावना घेऊन गोरगरिबांच्या लेकरांना चांगलं शिक्षण कसं देता येईल, अध्यापन शास्त्र मला माझंच कसं चांगलं करता येईल या उद्देशाने स्वतःहून लिंक भरली आणि आपण या ठिकाणी गोरगरिबांच्या लेकरांचा कैवार घेण्यासाठी उपस्थित झालात आणि नवीन काहीतरी करायचं आहे याच्यासाठी प्रेरित होऊन आपण आलात। या जिल्ह्यातील विविध तालुक्यातील केंद्रातील उपस्थित सर्व शिक्षकांचं मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आणि शिक्षण विभाग प्राथमिक माध्यमिक यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कालच एक चॅनलवर मी मुलाखत बघितली, तर त्या मुलाखतीचा विषय होता शिक्षणाची बोंब। मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी शाळा आहेत, शाळेमध्ये ट्रेंड शिक्षक आहेत, शाळेमध्ये शिक्षण पण आहे, पण प्रत्येक शाळेमध्ये अलीकडे त्यातल्या त्यात मराठी माध्यमांच्या शाळेमध्ये गुणवत्तेची बोंब आहे असं राज्यभर भिंडवडा पेटवला जात आहे। मित्रांनो, अजूनही शासकीय शाळा आणि अनुदानित शाळा यांची संख्या राज्यातच नव्हे तर देशभर जास्त आहेत। अजूनही ICSE, CBSE, IB या मंडळांच्या शाळांची संख्या कमी आहे, शासकीय शाळांची, मराठी माध्यमांची संख्या जरी जास्त आहे, मात्र ज्या खाजगी शाळा आहेत, ज्या वेगवेगळ्या मंडळाच्या शाळा आहेत, त्यांच्या गुणवत्तेचा परिणाम हा जास्त आहे। मराठी माध्यमांच्या शाळांपेक्षा, शासकीय शाळांपेक्षा त्यांची गुणवत्ता जास्त आहे। मग ही गुणवत्ता का जास्त आहे? तुमच्या आमच्या शाळा या कष्टकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या लेकरांच्या शाळा आहेत आणि मग या शाळांमध्ये खऱ्या अर्थाने गुणवत्ता असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहात आणि तेवढ्यासाठी आपण आलेले आहेत। आपल्या शाळा कशा झालेल्या आहेत ते पोरग काय म्हणतो, काही ओळी आपण जरा सुरुवातच आहे म्हणून बघूया। एक पोरग असं म्हणतंय, बाप गेलाय दिस उजाडल्यावर नांगराया मालकाच्या ट्रॅक्टरवर। बाप गेलाय दिस उजाडल्यावर नांगराया मालकाच्या ट्रॅक्टरवर, माय गेली आवरून सावरून निंदाया दुसऱ्याच्या बांधावर।
आजी बसली खिचडीसाठी, डोळे लावून शाळेच्या वाटेवर. भरोसा एकच हाय गुरुजी, भरोसा एकच हाय गुरुजी, दिस पालटतील शाळेतल्या शिक्षणावर. बाप गेलाय कामावर, बाप गेलाय कामावर, बांधून भाकर तुकडा बाशी, माय तशीच निघून गेली, पाणी पिऊन रानात उपाशी. म्हणाले म्हणाले आमदा पीक पाणी चांगलंय, पिवळी करेल पोरीला एकूण कपाशी. आणि गुरुजी गुरुजी जर अवकाळीनं केला ना घात, कर्जापायी पेचून अनेक बाप घेतात फाशी. गुरुजी गुरुजी बाप माझा म्हणलाय, कर्माची भोगतोय फळं, राहिलो निरीक्षर. माय बाप एकच सपन पाहताय, पोरं शाळेत जाऊन होतील एफेलन साक्षर. गुरुजी गुरुजी आम्ही देव नाही पाहिला हो, गुरुजी आम्ही देव नाही पाहिलाय, फाटक्या नशिबाला हात देणारे तुम्हीच आमचे ईश्वर. भाग्योदय होण्या पुढील पिढ्यांचा एफेलन साध्य करणारे तुम्हीच मायबाप परमेश्वर. वाडी वस्ती गाव असो वा शहर, गोरगरिबांचे पोरच का असाक्षर. तरुणपणी लाडका भाऊ लाडकी बहीण, म्हातारपणी कुठून आणावा पैसा, प्यावं लागेल ना जहर. अनुभवाचे ज्ञानपीठ तुम्ही, अनुभव संपन्न आहात तुम्ही, अनुभवाचे ज्ञानपीठ तुम्ही. सर्वांसोबत तालुक्यात तेजूया उत्तमतेची लहर. मित्रांनो, जगाला आज फक्त शिक्षकांवरच शाळा केंद्र बेटात आणूया गुणवत्तेचा बहर. कृती उपक्रमांचा करू जागर, आनंदी शिक्षणातून पोरं हाणतील उड्या. अहो मराठी शाळाच आहेत खरी खुरी ज्ञान मंदिरं, झोकून देऊया घडतील ज्ञान समृद्ध पिढ्या. नाविन्यपूर्ण अध्ययन अध्यापन कृती कार्यक्रम ऍक्टिव्हिटी प्रयोग तंत्रज्ञान याच तर आहेत यशाच्या शिड्या. मित्रांनो, गोरगरिबांचा घेऊया कैवार, शाळांमधून उभारूया गुणवत्तेच्या गुढ्या, मित्रांनो, शाळांमध्ये जर गुणवत्तेच्या गुढ्या उभारायचं असेल तर पारंपरिक पद्धतीनं चालणारं अध्ययन आणि अध्यापन आपल्याला बदलायचं आहे. मग त्याच्यासाठी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये वेगवेगळ्या लर्निंग स्टाईल्स आलेल्या आहेत. आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग, स्पोर्ट्स इंटिग्रेटेड लर्निंग, टॉईज बेस्ड लर्निंग, अनालिसिस बेस्ड लर्निंग, डिस्कवरी बेस्ड लर्निंग, डिस्कशन बेस्ड लर्निंग. या लर्निंगचा आपण, या अध्ययनाच्या पद्धतींचा आपण खरं तर अध्ययन अध्यापन करताना आणि चार भिंतींच्या पलीकडे विद्यार्थी अलीकडचं शिक्षण हे बाल केंद्रित झालेलं आहे, ते कृती केंद्रित झालेलं आहे, ते उपक्रम केंद्रित झालंय, ते खेळ केंद्रित झालंय, ते खेळणी केंद्रित झालेलं आहे. मग या सर्वांचा हँड्स ऑन करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या विविध ज्ञानेंद्रियांचा अध्ययन करताना, आपण अध्यापन करताना त्या जेवढ्या जास्तीत जास्त ज्ञानेंद्रियांचा आणि कर्मेंद्रियांचा आपण अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सहभाग करून घेऊ, तेवढं अनुभव आधारित असं ज्ञान विद्यार्थ्याला मिळेल. आणि अनुभवातून मिळालेलं ज्ञान हे कधीच विस्मरणात जात नाही, ते उपयोजन विद्यार्थी त्या ज्ञानाचा करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून एक चांगलं प्रशिक्षण 2 दिवसाचं आदरणीय आमचे चौधरी साहेबांनी तुमच्यासाठी अरेंज केलं. किंबहुना या ठिकाणी 80-90 शिक्षक हे टॉय बेस पद्धतीचं लर्निंग घेतील आणि आपल्या शाळांवर राबवल्यानंतर त्याचा काय रिझल्ट्स आहे ते आपल्या केंद्रात सांगतील, आपल्या बेटात सांगतील, तालुक्यात सांगतील. आणि जिल्ह्यामध्ये एक या टॉय बेस्ड लर्निंगचा एक वेगळा परिणाम गुणवत्तेवर झालेला आपल्याला दिसेल, विद्यार्थ्यांवर झालेला दिसेल. म्हणून मित्रांनो, टॉय बेस्ड लर्निंग हा जो मूळ कन्सेप्ट आहे, लहान मूल जरी आपण पाहिलं तर त्याला खेळण्याशिवाय तो चूप राहत नाही. किंबहुना 1 दिवस किंवा 2-3 तास एका खेळण्याशी तो खेळतो. तेच खेळणं जर त्याला दुसऱ्या दिवशी दिलं, तो मोडून तोडून फेकून देतो, तिसऱ्या दिवशी त्या खेळण्याकडे पाहत पण नाही. मला सांगायचं तात्पर्य असं आहे, एकच खेळणी किंवा एकच खेळ जर आपण वर्षभर पुरवला, महिनाभर पुरवला तर त्याला अर्थ राहणार नाही. म्हणून वेगवेगळ्या विषयाच्या ज्या कन्सेप्ट आहेत, ज्या संकल्पना आहेत, त्या संकल्पनांना वेगवेगळ्या खेळांची, वेगवेगळ्या खेळण्याची आपल्याला जोड द्यायची आहे. एकच खेळणे किंवा एकच
खेळ याच्या माध्यमातून आपल्याला ते देता येणार नाही. म्हणून आपण अध्यापन करत असताना मी कुठला विषय शिकवते, कुठला विषय शिकवतो, कुठल्या इयत्तेचा शिकवतो, त्याच्या अध्ययन निष्पत्ती काय आहे, त्या अध्ययन निष्पत्तीशी आधारित आपण खेळ बघायचा आहे. त्या खेळासाठी नेमक्या कुठल्या खेळण्यांचा वापर करायचा आहे, त्या खेळण्याचे नियम कसे करावे लागतील, त्या खेळाचे टप्पे कसे करावे लागतील, या सर्वांचा सर्वांगीण विकास जर आपल्याला विद्यार्थ्यांचा करायचा असेल तर याचाही सर्वंकष विचार आपल्याला करायचा आहे. कारण मित्रांनो, ज्या वेळेला विद्यार्थी अध्ययन करत असताना, आपलं अध्यापन होत असताना जास्तीत जास्त कृतीला प्राधान्य दिलं पाहिजे. त्याला त्या उपक्रमांमध्ये आपण सहभागी करून घेतलं पाहिजे. कारण याच्या माध्यमातूनच विद्यार्थ्याचा शारीरिक, मानसिक, भावनिक अशा विविध पद्धतींचा विकास घडून येणार आहे. आणि खऱ्या अर्थाने फक्त बौद्धिक विकास न घडता सर्वांकष विकास आपल्याला या खेळणी आधारित लर्निंग स्टाईलने करायचा आहे. आपल्या सर्व आपण या ठिकाणी आपण मनापासून आलेला आहात आणि मनापासून हे 2 दिवस ट्रेनिंग घ्या आणि आपल्या शाळांवर खेळणी आधारित जी लर्निंग स्टाईल आहे ही विकसित करण्यासाठी निश्चितच आपण प्रयत्न करणार. कारण प्रत्येक चेहरे हे चांगले काम करणारे या ठिकाणी गुरुमाऊली आणि गुरुबंधू या ठिकाणी बसलेले आहेत. आणि नेमका आपल्याला ज्यांच्यासाठी काम करायचं आहे त्यांच्यापर्यंत ही कन्सेप्ट आपण पोचवालच. त्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आयोजकांचा आणि संयोजकांचे आभार देखील मानतो. धन्यवाद.